नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड स्टार्स ऑफ द बाप या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्या सोबत जोडला गेला आहे सार्थक वाळे। चला तर जाणून घेऊया त्याची जर्नी बाप कंपनीमध्ये कशी सुरुवात झाली। नमस्कार सार्थक। नमस्कार श्रेयस, कसा आहेस? एकदम मजेत। सर्वप्रथम आपल्या मित्रांना तुझी ओळख करून दे। माझं नाव सार्थक वाळे। मी 2022 मध्ये बाप कंपनीमध्ये जॉईन झालो BCA या कोर्ससाठी। बरं, तू कुठून येतो? मी संगमनेरमध्ये झोळे गावातून इथं येतो, बट मी आता इथं सध्या हॉस्टेलला स्टे करतोय। हा, 11वी 12वी कुठं झाली तुझी? माझी 11वी 12वी चंदनेश्वर विद्यालय चंदनापूर येथे झाली। हा का, 12वीला किती मार्क्स होते? मला 12वीला 54% होते। बरं, तुझं आधीपासून स्वप्न होतं की IT त करिअर करायचं का? मग नाही, असं काही नव्हतं की IT तच स्वप्न करायचं, बट एक 12वीचे पेपर दिल्यानंतर मार्क पण थोडे कमीच होते आणि संगमनेरच्या कॉलेजमध्ये पण म्हणजे काही कुठं असं एवढा नंबर काही लागत नव्हता, पण तेवढ्यात काही अशा गोष्टींवरून समजलं की आपल्या इथे जवळच एक IT कंपनी होते। मग असं हे केलं की एकदा व्हिजिट करून बघू। तर इथं आलो तर इथं त्यावेळेस सध्या असं काहीच नव्हतं की फक्त आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस फक्त इथं कन्स्ट्रक्शनच चालू होतं। गेट फक्त बनलेलं होतं आणि बाकीचं हे आपण जे बघताय आज ते फक्त काम चालू होतं। त्यावर विश्वास कसा ठेवायचा? घरच्यांनी असं बोलले की कसं काय यांच्यावर असा विश्वास ठेवायचा की हे चालू करतील किंवा जॉबच देतील, पण तरी पण एक मनाला असं वाटलं की चला एकदा विश्वास तर ठेवून बघू, शेतकरी शेवटी। हा बरोबर। मग एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ऍडमिशन घेऊन टाकलं। आम्ही त्यावेळेस फर्स्ट बॅचला होतो सगळे। फर्स्ट बॅच म्हणजे अशी 100 मुलांची पहिली बॅच चालू केली होती त्यांनी जुलैमध्ये। बरं, त्यावेळेस मग इथं ऍडमिशन घेतलं। मग बरं, आधीपासून तुला कम्प्युटरचं ज्ञान होतं का? म्हणजे आधी कम्प्युटर चालवता येत होतं का? नाही, त्यावेळेस एक म्हणजे आपण काय म्हणतो की आमच्याकडे 12वीला IT हा सब्जेक्ट होता, बट त्याच्यात काय नंबर लागलेला नव्हता आणि कॉम्प्युटरचं ज्ञान फक्त तेवढंच, फक्त पेंटिंग एवढं या गोष्टींपर्यंतच मर्यादित होतं। त्याच्या व्यतिरिक्त काय कधी कुणी काही 12वीला किती मार्क्स होते तुला? 12वीला 54 मार्क्स 54 मार्क्स होते। आणि आता बाप कंपनीमध्ये तुझं फर्स्ट वर्ष कसं गेलं, म्हणजे पहिलं वर्ष कसं गेलं? माझं पहिलं वर्ष एकदम म्हणजे मजेत गेलं। त्यावेळेस काही म्हणजे पहिले 6 महिने तर नॉर्मली फक्त टीचिंग मध्ये म्हणजे शिकण्यातच गेलं, की जेणेकरून आपल्याला ज्या बेसिक गोष्टी त्या शिकवल्या गेल्या, कम्युनिकेशन, काही लँग्वेज शिकवल्या गेल्या, HTML CSS बूटस्ट्रॅप। पण मग त्यानंतर 6 महिन्यानंतर जी रिगरसली ट्रेनिंग झाली ती अँग्युलर मध्ये झाली। बरोबर। त्यानंतर मग 6 महिन्याची अँग्युलरची ट्रेनिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर मग आम्ही प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केलं। मी फर्स्ट प्रोजेक्ट हा ERPचा केला, जो की आज चांगल्या प्रकारे चालतोय। आता त्यानंतर आता VMS वर काम करतोय। बरं, आता तू थर्ड इयरला, मग आता सध्या तू काय काम करतोय? मी थर्ड इयरला VMS वर काम करतो, वेंडर मॅनेजमेंट सिस्टीम, जो आपला की US चा एक प्रोजेक्ट आहे, जो बाप कंपनी सध्या करते ना, त्यावर मी सध्या काम करतोय फ्रंट एंड डेव्हलपर। किती दिवसापासून काम करतोय? मी गेल्या 6 महिन्यापासून त्याच्यावर काम करतोय, गेल्या जुलै महिन्यापासून। तर आता आज जानेवारी आहे 2025 आहे, आतापर्यंत मी तर त्या प्रोजेक्टवर काम करतोय। तुझं दिवसाचं शेड्यूल सांगशील म्हणजे कसं काम करतो? दिवसाचं शेड्यूल म्हणजे आता काय आपण म्हणजे पूर्णपणे ते कंपनीलाच अर्पण केल्यासारखं आहे डायरेक्ट जर विचार केला तर। म्हणजे सकाळी मी 8 वाजता उठतो, स्वतःचं काय असेल ते दररोजच्या गोष्टी ते आवरतो। पुढे म्हणजे 10:30ला एकदा नाश्ता करतो इथंच कॅन्टीन मध्ये। त्याच्यानंतर नाश्ता केल्यानंतर 9 9:30ला कंपनीत लॉग इन टाइम। त्यानंतर एक 2 वाजता एक ब्रेक असतो, लंच ब्रेक झाला की त्यानंतर एक परत कंटिन्यू जे आहे वर्क ते करायचं। त्यानंतर एक 6:30ला एक सुट्टी असते टी ब्रेक साठी, तेवढी घेतली का त्याच्यानंतर एक डायरेक्ट 9 वाजेपर्यंत तिथंच असतो। पण असं नाही की मग मी 9ला ब्रेक होतो मग 9लाच येतो। मी म्हणजे शक्यतो 9:30 किंवा 10च्या टायमिंग मध्ये जेवण करण्यासाठी जातो। मित्र सगळे म्हणजे आम्ही तर तोपर्यंत रिपोर्ट सबमिट करून त्यानंतर मग परत 10:30ला एकदा आमचे मोबाईल जमा होत्या हॉस्टेलला असल्यामुळे, आणि मोबाईल जमा झाल्यावर मग परत 10:30ला गेलो। मग त्याच्यानंतर कधी रिटर्न हॉस्टेलला येण्याची काही गॅरंटी नसते। तरी साधारण किती वाजेपर्यंत काम करतो रात्री? नॉर्मली जरी धरलं तर मी आता एवढ्याच महिन्याचं सांगतो, ते शक्यतो धरलं तर मी एवढ्या महिन्यापासून कंटिन्यू सकाळी 10:30ला जर गेलो ना, संध्याकाळी 2 किंवा 3ला झोपतोय। बापरे, परत सकाळी उठून 16-17 तास काम? 16 ते 17 तास होतात। बापरे। आणि तू आता बोलला मोबाईल सबमिट होता, म्हणजे नेमकी काय ते? आता ते म्हणजे असं बाप कंपनीमध्ये असं आहे की मुलांचे मोबाईल त्यांच्या टाइम म्हणजे थोडा वेळच त्यांच्यापर्यंत ठेवले जातात, घरच्यांना कॉल करायचे, 10:30 नंतर सबमिट होतात। परत मुलं मग येऊन त्यांचं काम करू शकतात, कारण मोबाईल जर कंटिन्यू असले तर मग मुलं एवढं मोबाईलच्याच नादीला आरी जातात तिथं। आणि आता सध्या त्या प्रोजेक्टवर काम करतोय, तुझं पोझिशन काय तिथं? म्हणजे मी ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम करतो, अँग्युलर या टेक्नॉलॉजी फ्रंट, म्हणजे आपण काय म्हणतो की एक सॉफ्टवेअर डिझाईन करण्याचं काम करतो त्याच्यावर। बरं, लाईव्ह प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स कसा आहे तुला क्लायंटचा? आता लाईव्ह प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, म्हणजे क्लायंटचा म्हणजे आपल्या बाहेरच्या कॉलेजचा आणि जर इकडचा जर विचार केला तर त्या पट्टीनं तर खूप चांगला आहे की बाहेरच्या कॉलेजमध्ये फक्त थेअरी किंवा अशाच गोष्टी शिकवल्या जातात, आणि आपल्या इथं थेअरीवर जास्त फोकस करण्यापेक्षा प्रॅक्टिकल
म्हणजे भरपूर असे म्हणजे आपल्या इथं भरपूर कॉलेज आहे त्यांना अजून क्लायंट प्रोजेक्ट काय असतो, डिप्लॉयमेंट काय असते, AWS काय असतं, या कोणत्याच गोष्टीचं म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना फक्त Knowledge नसतं, हा. नॉलेज एक एक म्हणजे जास्त करून एका कंपनीत काम करायचंय. थेअरी त्यांना एक आलेली असते, फक्त तेवढी त्यांनी एक थेअरी केलेली असते. प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. त्यानंतर त्यांना परत पुढे 6 ते 7 महिने कोर्सेस Internship करावं लागणार, course काय, हा. करावं लागणार. कोर्सेस पण ते शक्यतो कशाचे करतात, पायथन आहे जास्त आपल्याकडे ट्रेंडिंगला चालू, जावा याच गोष्टींचे जास्त करून ते ट्रेनिंग घेतात घेत आणि असतात. त्याच्यावर जास्त करून ते आपल्यासारख्या म्हणजे ते बाकीच्या गोष्टींकडे फोकस नाही करते. AWS झालं, डेटा सायन्स झालं, त्यानंतर फ्रंट एंड टेक्नॉलॉजी आहे, अँग्युलर आहे, रिॲक्ट आहे, या गोष्टींकडे कोणी जास्त फोकस करत नाही. बट इथं जास्त करून या गोष्टींपासून प्रत्येक गोष्ट इथं छोट्या छोट्या. आता बाहेरच्या कॉलेजच्या मुलांना जर कधी विचारलं, असे खूप मित्र आहे, विचारलं की तुम्ही म्हणजे आपण काय विचारतो, नॉर्मली भेटलं विचारतो तुम्ही काय करता, ते बोलताय की आमचा पेपर आहे, आमचा सबमिशन चालू किंवा असाइनमेंट लिहितो. त्यांनी जर आम्हाला विचारलं की तुम्ही काय करताय रे, मग आम्ही अशा त्यावेळेस सांगतो भाऊ आज आहे ना थोडं जास्तच काम होतं, ते क्लायंट साईडला हे चालू होतं त्याच्यामुळे काय इश्यू होते. ते म्हणते हे काय राहतं, त्याच्यामुळे असे कधी कधी प्रसंग येतात ना. त्यांना म्हणजे डिग्री नंतर जे अनुभव भेटणार डिग्री नंतर त्यांना ते लगेच नाही. डिग्री नंतर सुद्धा काही काही अशा ठिकाणी त्यांना ते 2-2.5 वर्षानंतर समजलं. पहिल्याच वर्षी सगळं समजलं होतं की कसं चालतं IT चा जो सिस्टम आहे हा कसा चालतो, हे त्या पहिल्या वर्षी समजलं होतं बऱ्यापैकी. मग आता टीम मध्ये तू एकटा काम करतो का? म्हणजे आम्ही तू बोलला 16-17 तास तू एकटाच काम करतो का? स्टाफ पण असतो का? सगळे मुलंच सिनियर स्टाफ असतो, म्हणजे सिनियर असतात आमचे काही जे की आधीपासून काही सिम्प्लिफाय मध्ये होते, काही अँग्युलरला जास्त हेल्प कोणी केली? गुगल क्रोम वरून शिकला की सिनियर चांगली मदत करत? असं नाही की पहिल्यांदा स्वतः सेल्फ लर्निंग केली काही दिवस, त्यानंतर मग सिनियर्स होते आमचे काही, त्यांनी काही टीच केलं. मग त्याच्यानंतर एक आपण म्हणतो की कोणी शिकवणं किंवा स्वतः शिकणं, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा गुरु हा अनुभव असतो. बरोबर. अनुभव येत गेले म्हणजे काय जी अडचण आली ती कशी सॉल्व्ह करायची, एक सिनियरची हेल्प घेतली किंवा आपण स्वतः त्याच्यावर काहीतरी सोल्युशन बघितलं. आज गुगल आहे, ChatGPT आहे, भरपूर प्रकारचे आहे, बट आपण त्याच्यातून काय घेतो हे आपल्याकडे, आणि जो आलेला अनुभव आहे सगळ्यात मोठा गुरु असतो तो जे शिकवतो तेच बरोबर. आणि एक काय सांगशील तू, इंटरनल प्रोजेक्टवर पण काम केलं ERP आणि आता क्लायंट प्रोजेक्टवर काम करतोय, दोघांचं जर कंपॅरिझन केली तर बेस्ट कोणतं आहे? नाही श्रेयस, तू असं बोलतो की इंटरनल, आता जो ERP आहे तो इंटरनल नाही राहिलेला, कारण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस बाप कंपनीसाठी डिझाईन केला तो ERP त्यावेळेस तो इंटरनल होता. आज तो प्रोजेक्ट बाहेरचे कॉलेजेस यूज करतात, मग तो एक्सटर्नल झाला. बरोबर. ज्यावेळेस त्याच्यावर काम केलं त्यावेळेस एवढा म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे आपल्या भारतासाठी, म्हणजे भारताच्या अंडर काम केलं. आता तू क्लायंट म्हणजे दुसऱ्या देशासाठी काम करतोय नाही का, त्याबद्दल तुला एक्सपिरियन्स कसा, तिकडलं भारी का आपलं भारी असं वाटतं? नाही असं काही नाही म्हणजे तिकडचं भारी इकडचं भारी दोन्हीकडे. बरं, आता तू क्लायंट प्रोजेक्ट नाही का, इंग्लिश बोलायला तिकडले थोडे प्रॉपरच बोलत असतील नाही का, इंग्लिश बद्दल काय वाटतं तुला? इंग्लिश तर आता ज्यावेळेस मी 11वी 12वी किंवा 10वीला होतो त्या टायमाला माझे इंग्लिश म्हणजे मला फक्त वाचता येत होतं, पण जे वाचलंय ते समजत नव्हतं त्या टायमाला. आता जे वाचतोय जे बोलतोय ते पण समजतं दुसऱ्यासोबत. आता बऱ्यापैकी क्लायंटचे जे म्हणजे जे आपण काय बोलतो का BA म्हणजे जे प्रोडक्ट हँडल करतात ते सगळे बाहेरचे आहेत, ते जास्त करून इंग्लिशच बोलतात. नॉर्मली जे आपल्या इथले काही हैदराबाद आहे, काही तेलंगणा या साईडचे, नोएडाचे आहे, ते इथले तेवढंच फक्त त्यांना नॉर्मल हिंदी समजते, म्हणजे बाहेरचे ते पूर्णपणे इंग्लिश मध्ये. मग त्यावेळेस त्यांच्यासोबत जे कम्युनिकेशन करावं लागतं तर त्यावेळेस तर ते पूर्ण इंग्लिश मध्ये. आपली मीटिंग फक्त कॉल करायची, व्हिडिओ कॉल, आपण म्हणजे मित्राशी बोलायचं असलं किंवा घरच्यांशी व्हिडिओ कॉल. आता टीम्स आलं, मग ते क्लायंटशी बोलताना कसं वाटतं नाही का, टीम्स पण म्हणजे त्यांचं कंपनीचं डायरेक्ट प्रोफेशनल टीम्स आहे, त्याच्यावर सगळं चालतं. पहिलं आपण जे इंटरनल वापरत होतो ते सगळेच युजर वापरतात, बट कंपनीचं प्रोफेशनल टीम्स असतं त्याच्यावर सगळे ऍक्सेस असतात त्यांच्याकडे पण. ते भारी वाटतं. ज्यावेळेस ERP वर काम करत होतो तो प्रोजेक्ट फक्त ERP म्हणजे आपल्यासाठी मर्यादित होता, त्यानंतर मग तो हळूहळू जास्त त्याच्यात नवीन नवीन डिझाईन करत गेला, त्याच्यानंतर तो जास्त बिल्ड केला, जास्त म्हणजे चांगल्या क्वालिटीचा बनवला. आता बाहेरच्या पण काही कॉलेजेस ते यूज करतात त्याला. आणि आता जो प्रोजेक्ट आहे आता VMS मी ज्याच्यावर काम करतो तो पण म्हणजे आता क्लायंट आहे, क्लायंट पण मग काही दिवसांनी तो चांगल्या प्रकारे यूज करता यावा, क्लायंटला पण युजर फ्रेंडली असावा त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करतो. आत्ताच वय बघितलं तर आपले मजा करायचंय नाही का, आता तू तर 16-17 काम म्हणजे नाही का लय झालं, असं तुला वाटत नाही का बाकीचे मित्र मौज मजा करताय, तू 16-17 तास काम करतोय? माझे पण काही मित्र आहे असे की जे बाहेर आहे, ते बोलतात की आम्ही संध्याकाळी जेवण झालं का आईस्क्रीम पार्लर असतो, कुठं कोण असतं, काही काही येतात, ठीक आहे सगळे सारखेच असतात, हाताचे 5 बोट सारखे नाही त्याप्रमाणे. बरोबर.
काय असतं का आम्ही अशा ठिकाणी जाऊन बसतो, काही काही प्रत्येकाला काही ना काही म्हणजे असं आहे. आणि त्यावेळेस मग असं मनाला एक वेळेस वाटतं की यायला हे असे मजा करतात आणि आपण काय रे परत 10:30 वाजले का त्याच ठिकाणी बसतो तेच काम करतो. बट ठीक आहे काय आहे ना, ते एकदा म्हणजे असंच राव सर्वच बोलले होते की आज जर गाढवासारखे राबले तर उद्या भविष्यात तुम्ही वाघासारखे जगू शकता. त्यामुळे तेच एक डोक्यात धरायचं आणि काम करायचं. आणि आता जर वाघासारखं जगायला गेलं तर पुढे वाघासारखं जर जगायला गेलं तर पुढे परत गाढवासारखे काम एकदम भारी एकदम भारी. आणि मग आता तुला काय वाटतंय पुढे जर समजा तुला अँग्युलर किती येते, जर रेटिंग द्यायची ठरली 10 पैकी तुला किती मार्क्स देशील स्वतःला? अँग्युलर आता आयटी मध्ये अशी कोणतीच टेक्नॉलॉजी नाही का तिच्यात तो परफेक्ट बनल. आता मी जे अँग्युलर शिकतो ते अँग्युलर दर 6 महिन्याने अपडेट होते. दर 6 महिन्याने अपडेट झालं त्याच्यात काहीतरी नवीन फीचर्स येतात, म्हणजे चेंजेस होतात. आता मी जरी बोललो की मला ती 100% येते आणि जर 6 महिन्यानंतर तिच्यात जर वर्जन जर चेंज झालं तर त्यावेळेस मग मला तुम्ही असं नाही म्हणू शकत का मला ती पण 100% येते ना. मग त्यामुळे असं नाही सांगू शकत की मला पूर्ण एखादी गोष्ट आहे का ती परफेक्ट येते. बट जे 6 महिन्यात जे अपडेट होते ते आम्ही त्यावेळेस लगेच 1-1.5 महिन्यात ते कव्हर करून घेतो. त्याच्यात काय चेंजेस आलेत नवीन फक्त तेवढं असं. आणि हेल्प कशी घेतो मग? काय अपडेटेशन आलं तर नवीन समजायला थोडं हार्ड जात असेल ना? नवीन समजायला हार्ड जातं, पण मग हार्ड कसं जातं म्हणजे आपण काय म्हणतो ते समजून घ्यायचं. असं गुगल काय करतं ज्यावेळेस ते अपडेट होतं ना त्याचं डॉक्युमेंटेशन लगेच प्रोव्हाइड करून देतं. म्हणजे त्याने 1-2 फायदे होतात की डेव्हलपरला अंडरस्टँड होण्यासाठी पण लगेच मदत होती आणि ज्या गोष्टी म्हणजे डेव्हलपर यूज करतो किंवा काही इश्यू येतात ते पण त्याला अंडरस्टँड होऊन जातात त्यावेळेस. आता कोडिंग इथून असं कोडिंगचा हेडॅक होत नाही का तुला? असं नाही 16-17 तास नुसतं एका जागी बसून काम करायचंय. आता एक असं आपण काय म्हणतो की आपला माइंडसेट आहे की तो जर आपण आपल्या ताब्यात ठेवला तर आपण काही पण करू शकतो. 100% माइंडसेटला आपण आपल्या स्वतःला जर असं सांगत राहिलो ना हे आपल्याला फायदेशीर आहे तर आपण त्याच्यात आपल्याला तो बोरिंग नाही वाटत. बट ज्यावेळेस असं वाटतं ना की आपण जर त्याला सांगितलं की हे आपल्याला बोरिंग वाटतं, इरिटेट वाटतं, त्या टायमाला आपला माइंडसेट चेंज होतो की आपल्याला हे नाही करायचं. असंच एक दिवस बसलेलो होतो एक सिनियर सोबत, ते असं सांगत होते की आम्ही ज्या कंपनीत आधी काम करत होतो त्या ठिकाणी आम्हाला 8 तास काम करायला लागायचं आणि जर सिनियर बोलले ना की 2 तास अजून एक्स्ट्रा करावं लागेल आम्ही इरिटेट होऊन जायचो त्यावेळेस ते बोलायचे. आता जर तुम्हाला बोललं ना कुणी 2 तास काम करायचं एक्स्ट्रा, तुम्ही काय म्हणशाल माहितीये का? काय नाही 2 तासांनी काय होतं, डायरेक्ट डबल शिफ्ट करतो आम्ही, डायरेक्ट 18 तास करतोय. त्यामुळे त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला इरिटेट नाही होती. ह्या गोष्टी फ्युचरसाठी पण चांगल्या आहे. त्यामुळे असं बाकीच काही नाही. बरं भविष्यात काय प्लॅन आहे? भविष्यात प्लॅन तर असं आहे की चांगला MNC कंपनीमध्ये जॉब भेटावा जेणेकरून चांगलं पॅकेज भेटन. जे स्वप्न बघितलेले ते पण पूर्ण. स्वप्न काय? जसं की स्वप्न काय आता नॉर्मल एखादा मिडल क्लास फॅमिलीचे स्वप्न काय असतं, एक चांगलं घर असावं, एक चांगली फॅमिली म्हणजे सगळी व्यवस्थित असावा, एक चांगली गाडी असावा, हेच नॉर्मल लोकांचे स्वप्न असतं. म्हणजे जे मिडल क्लास लोक आहे बस आपले पण तसंच काहीतरी, एक चांगलीशी गाडी असावं, एक चांगलं घर, सगळी वेल सेटल लाईफ असावं, एक चांगलं पॅकेज असावं, बस की नाही एवढं काय. मस्त. आणि पुढे जाऊन जर विचार केला तर तुझी बेस्ट कंपनी म्हणजे ड्रीम कंपनी कोणती असणार? जर काम करायचं ठरलं नाही का, अरे हा आता जमायला लागला मला, तू आता बोल MNC कंपनीमध्ये काम करायचंय, तर ड्रीम कंपनी बोलली तर? तू बोलतो की ड्रीम कंपनी, माझं असं म्हणजे काही हे नाही की माझी ड्रीम कंपनी कोणती म्हणजे असं, बट मी ज्या कंपनीत काम करतोय मला तीच कंपनी मोठी करूशी वाटते. वा. म्हणजे मी जिथं काम करल ना ते कंपनीचं काहीतरी एक चांगलं एक स्टेटस असलं पाहिजे. म्हणजे तिचं स्वतः असणं आधी असणं किंवा मी काम करणं, पण मी एवढा प्रयत्न करेन का मी जिथं काम करेन तिचं चांगलं स्टेटस तरी निर्माण करण्याचं स्वतः काम करेन असं. बरं बाप कंपनी बद्दल तुला काय वाटतं? एकदम चांगला प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे असं म्हणजे मी आता जर इथं म्हणजे बाप कंपनी नसते. बरं बाप कंपनी नसते तर काय कुठं असतं? बाप कंपनी नसते, मी ज्यावेळेस 12वी पास झालो मी सगळे डॉक्युमेंट जमा करून ठेवले होते त्यावेळेस. म्हणजे माझा एक मोठा भाऊ आहे त्याला मर्चंट नेव्ही मध्ये तो आधीपासून होता. माझं पण असा ड्रीम होता की मी पण मर्चंट नेव्ही जायचं. बट त्यावेळेस घरचे काय म्हणताय, अरे आपल्याला 2 मुलं आहे आणि त्याच्यातलं एक जर बाहेर गेला तर एक इथं राहणार, परत तो कधी येणार कधी नाही. आणि असं खूप केसेस झाला की काही गेले तर परत रिटर्न नाही येते, अशा गोष्टी कधी कधी केसेस होतात. घरचे त्यावेळेस म्हणायचे कशाला करतो असं, तर बोलायचे. बट मग त्यावेळेस दुसरा ऑप्शन पण नव्हता की कॉलेजला बाहेर जर आपण कोणत्या डिग्रीला जरी ऍडमिशन घ्यायला गेलो तिथं मेरिट असायचं 70-80, आपल्याला तर टक्के पण नव्हते. मग असंच एका मित्राकडून समजलं की एकदा बाप कंपनी तुम्ही व्हिजिट करून या. संगमनेरला ऑफिसला एकदा व्हिजिट करून आलो, चांगलं वाटलं आणि त्यानंतर मग इथं एकदा व्हिजिट केलं, बघितलं कसं आहे काय. त्यावेळेस तिथं पण बऱ्यापैकी माहिती समजली, म्हणलं चला जाऊ द्या. आता 3rd इयर लवकरच पास होतोय, पास आउट झाल्यानंतर जॉब भेटतोय, जॉब पण पेमेंट पण चालू होईल, जॉब पण भेटतो. असं फर्स्ट पेमेंट मध्ये तुला काय वाटतं का ते काहीतरी घेतलं पाहिजे किंवा असं स्वप्न काय राहणार?
जे आता हे बघ इथून पुढे खूप पैसा कमवणार आहे तू, म्हणजे फर्स्ट पेमेंट तुझं स्वतःच्या first कमाईचं payment राहणार आहे असं काही नाही की मग म्हणजे त्याबद्दल काही तुला काय घ्यावा. वाटतं, तू काहीतरी फर्स्ट करशील? पेमेंट आहे ते फक्त आई बापांच्या आई हातात बापांच्या हाती द्यायचं. द्यायचं. पहिलं वाह. पेमेंट हा, बाकी काहीच नाही, म्हणजे असं काही घेणं की नंतर बघू शकतो की आयुष्य पुढं फ्युचर मध्ये की काही घ्यायचं की काही नाही, पण जे पहिलं ज्यांनी आतापर्यंत 3 वर्ष ना काही त्यांचं माझ्याकडून काय सध्या हे पण नाही प्रॉफिट नाही असं, पण मला प्रत्येक गोष्टी त्यांनी इथपर्यंत आणलंय, पहिलं त्यांच्या हातात देऊन टाकू असं. वा मस्त. मम्मी पप्पाचे काही स्वप्न असं ना तुझ्याकडून का काहीतरी केलं पाहिजे? स्वप्न प्रत्येकाच्याच असतात, पण मग आपल्यात पूर्ण करण्याची पाहिजे, फक्त हा हा, जिद्द पाहिजे. आपण पूर्ण करू शकतो असं ते. तर खूप भारी वाटलं तुझी जर्नी ऐकून. 12वीच्या नंतर आधीचं काय होतं ना आता कसं वाटतं, क्लायंट प्रोजेक्टवर एवढा जे स्माइल बघतोय नाही का, 16-17 तास बघितलं तर एखादं कसं आळस होऊन जाईल नाही का, कायम त्याच्या डोळ्यात झोप दिसायला पाहिजे, पण तुझ्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे हा खरं एकदम भारी. खूप भारी वाटलं तुझ्याशी बोलून. तर मित्रांनो, असा होता आमचा मित्र सार्थक वाळे. जर्नी कशी वाटली आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये स्टार्स ऑफ द बाप या कार्यक्रमात. धन्यवाद.